निवडणुकाचे निकाल आहेत ते हाती आलेले आहेत. आपल्यासोबत एका मताने विजयी झालेले भाजपचे उमेदवार आहेत. काय सांगाल, काय वाटते तुम्हाला? नक्कीच हा विजय हा माझ्या प्रभागातील सर्व जनतेचा आहे. माझ्या आईवडिलांची उत्तरे कन्या आहे, त्यामुळे या एका मताने माझा विजय झाला. ह्याच्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रभारी प्रशांतजी यादव साहेब, युतीचे माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब यांनी जी यंत्रणा इथे राबवली, आमचे कार्यकर्त्यांचे कष्ट घेतले, त्या सर्वांमुळे हा युती एका मताने विजय होतोय. पहिल्यांदाच तुम्ही उभे राहिला होता, काय भावना आहे? भरपूर एकदम आनंद होतोय मला. जो कौल मला जनतेने दिलाय त्या एका मताचा जो मोल आहे ते मी आयुष्यभर लक्षात ठेवीन आणि जनतेच्या प्रभागाची कामं करेन. काय सांगाल, तुम्ही सुद्धा विजयी झालात, पहिल्यांदाच निवडणूक होती, कसा अनुभव होता? माझ्या पक्षाची केलेली, माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी आदरणीय उदय सामंत साहेब असतील, योगेश दादा कदम यांचं मार्गदर्शन आणि विशेषतः सदानंद चव्हाण साहेबांनी जी माझ्यासाठी घेतलेली मेहनत आहे, मी आयुष्यभर सदानंद चव्हाण आणि उमेश सकपा यांचा ऋणी आहे आणि मी माझ्या पक्षामुळे मी आज इथपर्यंत आलो आहे. मॅडम, कसं वाटतंय विजयी झालात? मस्त, खूप छान, चांगलं वाटतंय. काय आता जनतेपुढे काय तुम्ही आश्वासन काय देणार आहात जनतेला? नाही, माझी जी कामं आहेत ती मी सगळी पूर्ण करणार. आपण बघितलं तर अशा प्रकारचे निवडणुकीचे निकाल जसजसे हाती येतील तसं कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जोश बघायला आपल्याला मिळतोय. रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, चिपळूण.